प्राजक्ता परागबरोबर रंगपटाच्या बाहेर पडली तेव्हा मी खांबाला टेकून उभा होतो. परागबरोबर तिचे काय बोलणे चालले आहे याची मला कल्पना नव्हती. पण तो तिला आपल्याबरोबर येण्याचा आग्रह करीत आहे ही गोष्ट मात्र त्याच्या हातवाऱ्यावरून, त्याच्या मुद्रेवरून मला समजून येत होती. तसा मी परागला ओळखून होतो. पराग एक साध्या सरळ स्वभावाचा आर्टिस्ट होता. बोलता बोलता ती बाहेर पडली खरी, पण तिला मला काय वाटेल असा प्रश्न पडला असावा असे तिच्या मुद्रेवरून वाटत होते. मी तसा उभा असतानाच नीता माझ्या जवळ आली. कशा आहात तुम्ही? तिने स्मित नजरेने पाहत प्रश्न केला. कसा वाटतो? मी तिला उलट विचारले. ती क्षणभर अडखळली. निदान दिसण्यावरून तरी थोडेसे वेगळं आणि काहीसे व्यथित. ती म्हणाली, एकदम बरोबर, एखाद्या कसलेल्या डॉक्टरसारखं निदान केलंस तू. मी म्हणालो. ती हळूच हसली. मद्रासला होतात ना? हो, मी म्हणालो. पिक्चरसाठी गेला होतात? हो. गुड. ती खुश झाल्यासारखी म्हणाली. आज ना उद्या तुम्हाला पिक्चर्स मिळतील अशी खात्रीच होती मला. खात्री होती तुला? हो का? तुम्हाला नव्हती? तितकीशी नव्हती. मी मुश्किल स्वरात म्हणालो. तुझं कसं चाललंय? छान चाललंय, ती म्हणाली. नितीन छळतो की नाही अजून? ती एकदम लाजली. तिचं ते लाजणं मला आवडलं. माझ्या उमेदवारीच्या काळात सोनलप्रमाणे नीताही माझ्यावर मरत होती. संधी साधून मला तिला माझ्याबद्दल काय वाटतं ते सांगण्याचा प्रयत्न करीत असे. त्यावेळी मी तिला कधीच उत्तेजन दिलं नव्हतं. पण आज मात्र मला तिच्याविषयी एक प्रकारचं अनामिक असं आकर्षण वाटत होतं. नीता प्राजक्ता इतकी देखणी नव्हती, पण तरीही ती आकर्षण वाटत होती. ती शांत आणि लागवी होती. तिचे लांबसडक काळेभोर मऊ केस मोठे आकर्षक होते. आता तिच्याकडे पाहत असताना एक चमत्कारिक विचार माझ्या मनात तरळून गेला. प्राजक्ताऐवजी माझ्या हिच्याशी लग्न झाले असते तर? नीता समजूतदार आहे. तिने आपल्याला समजावून घेतले असते. तसे झाले असते तर आज माझी जी अवस्था झाली आहे तशी ती झाली नसती. पण माझ्या मनातील विचारांची तिला स्पष्टही चावल लागत नव्हती. प्रयोगाला बसणार ना तुम्ही? तिने विचारले आणि मी एकदम भानावर आलो. ऑफकोर्स, त्याच्यासाठीच तर आलोय मी. मी उत्तरलो. नितीनचे हे नाटक त्याला खूपच जमले आहे, ती म्हणाली. बहुधा तुम्हाला आवडावं हे नाटक त्याने लिहिलं तेव्हा ते डायरेक्ट करावं अशी त्याची इच्छा होती. आणि तुझी? मी तिच्याकडे रोखून पाहत विचारले. माझी सुद्धा. पण तुम्ही त्यावेळी इथे नव्हतात, ती निरागस स्वरात म्हणाली. तोच तिला नितीनने हाक मारली. अच्छा, चलते मी, ती म्हणाली आणि तिथून निघून गेली. मी पुन्हा एकटाच राहिलो. प्राजक्ताने माझी केलेली उपेक्षा मला सहन होत नव्हती. जाताना निदान तिने मला सांगून तरी जायला हवं होतं असं मला वाटत होतं. पण ती तशीच निघून गेली होती. मी तिथे उभे असतानाच रीता तिथे आली. रीताला पाहता क्षणभर मला उचंबळून आलं. रीता उफाड्याची होती. कमालीची मादक होती. हॉट नाटकांची मादक सम्राज्ञी म्हणून तिचे नाव दुमदुमत होते. तिचा स्वतःचा असा एक प्रेक्षक वर्ग होता. अगदी सुरुवातीच्या काळात मी तिच्या सौंदर्य पाशात अडकलोही होतो. आज जवळजवळ 2 वर्षांनी मी तिला पाहत होतो. पण तिच्या एकूण शरीर सौष्ठवात कसलाही उणेपणा जाणवत नव्हता. हाय चितू, मला पाहताच ती म्हणाली. माझे नाव जरी चैतन्य असले तरी ती मला चितूच म्हणत होती. ती माझ्या अगदी समीप आली. बऱ्याच काळानंतर आज मी तिच्या दृष्टीस पडल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडत होता. तिने आपला कोमल बाहू माझ्या खांद्यावर ठेवला. त्या लोभस्पर्शाने मी सुखावलो. कसा आहेस तू चितू? तिने विचारले. ठीक आहे मी म्हणालो. तुझं कसं चाललंय? क्षणभर तिच्या डोळ्यात खिन्न भाव उमटले. का ग, काय झालं? मी विचारले. काही नाही, ती मान वळवून म्हणाली. तिच्या मनात काहीतरी डाचतंय हे मी ओळखले. तू मद्रासला गेलास तो परत येणारच नाही असं मला वाटू लागलं होतं, ती म्हणाली. एकाएकी तिचे डोळे पाणवले. हिला असं एकाएकी काय झालं ते मला कळेना. सध्या काय चाललंय तुझं? विषयाला बगल द्यावी म्हणून मी विचारले. 4-5 नाटकं आहेत. 1-2 पिक्चर्सही साईन केले आहेत. अरे वा, छान चाललंय की तुझं, मी उत्साहाने म्हणालो. तुला पैसाही बरा मिळतो असं कानावर आलंय माझ्या, खरं ना? हो, ती खिन्न स्वरात म्हणाली.
पैसा खूप मिळतो, पण मनाला समाधान वाटत नाही. का? छाप पडलाय माझ्यावर हॉट नाटकाचा. माझ्याशिवाय हॉट नाटक पुरंच होऊ शकत नाही आणि तरीही तू दुःखी आहेस. कमाल आहे. आपल्या इंडस्ट्रीचे हेच तर दुर्दैव आहे. एखादा कलाकार एखाद्या विशिष्ट रोलमध्ये चमकला की त्याच टाईपच्या भूमिका त्याच्याकडे येतात. माझंही तेच झालंय. हॉट नाटकाच्या निर्मात्याशिवाय माझ्याकडे कुणी येतच नाही. माझ्यातले टॅलेंट्स त्यामुळे फुकट जात आहेत. मला एकदम हसूच आलं. मला हसताना पाहताना ती एकदम तडकली. तुला हसू का आलं ते मी ओळखलं. हॉट नाटकात केवळ अंगप्रदर्शन असतं, अभिनयाला तिथे फारसं महत्त्व दिलं जात नाही, असं इतरांप्रमाणे तुझंही मत आहे. माझ्याजवळ फारसा अभिनय नसल्यामुळे मी हॉट नाटक करते असंही तुझं मत असेल. पण तू एक गोष्ट विसरतोस, माझा ट्रॅक बदलण्याची मला कोणी संधीच दिली नाही. कुणीही निर्माता अगर दिग्दर्शक तसं धाडस करायला तयार नाही. माझ्यासोबत नाटकात भूमिका देण्याचे धाडस दाखवशील तू? दाखवतोस मला चॅलेंजिंग रोल देण्याचे धाडस? तिच्या त्या अनपेक्षित सरबत्तीने मी एकदम सरपटलो. तसं नाही माझं म्हणणं रीता. मी सावरून घेण्याचा प्रयत्न केला. ती माझ्या अधिकच जवळ सरकली. तिच्या मादक गंधाने मी थोडासा अस्वस्थ झालो. चितू, ती भाऊक स्वरात म्हणाली, मला तुझ्याबद्दल खूप काही वाटतं. तू मद्रासला गेलास तेव्हा सारेच दोर तुटल्यासारखे वाटू लागले. इथे असताना मी तुला निदान पाहू शकत असे. पण तिला पुढे अधिक बोलवेना. ती एकदम दूर झाली. रुमालाने तिने आपले डोळे टिपले आणि ती एकदम रंगपटातून बाहेर पडली. मी एकदम सुन्न झालो. रीताची आणि माझी जवळजवळ 2 वर्षांनी भेट झाली होती. तिची व्यवसायातील प्रगती कर्णोपकर्णी माझ्या कानावर येत होती. ती व्यवसायात पूर्णपणे बुडून गेली असेल, मला पूर्णपणे विसरली असेल अशी माझी कल्पना होती. माझे आणि प्राजक्ताचे लग्न झाल्यापासून ती एकदाही मला भेटली नव्हती. पण दीर्घावधीनंतर मला भेटल्यावर एखाद्या श्रावणसरीसारखी ती माझ्यावर कोसळली होती. आपल्या मनातील सल, व्यथा माझ्याकडं उघड करून निघून गेली होती. अद्यापही ती माझ्यावर प्रेम करत नव्हती ना? काही क्षण मी त्या कल्पनेशी रेंगाळत राहिलो. आज मला झाले होते तरी काय? नीता, रीता यांच्याविषयीच्या मृदू भावना वारंवार उफाळून येत होत्या. का? कशासाठी? प्राजक्ता माझ्याशी दुराव्याने वागत होती म्हणून? तसंच असलं पाहिजे. तोच पहिली बेल झाली. प्राजक्ता अद्याप आली नव्हती. तिला शोधण्यासाठी मी खाली निघालो. खाली अद्यापही काही प्रेक्षक रेंगाळत होते. त्यातून मार्ग काढीत मी बाहेर आलो. प्राजक्ता सन्मानमध्ये बसल्याचे मला एकाने सांगितले. म्हणून मी सन्मानमध्ये शिरलो. अगदी टोकाला ती तिघे बसले होते. सलील नानावटीला पाहताच माझी कवटी सरकली. प्राजक्ताने त्याची ओळख करून दिल्यावर तर मी अधिकच तडकलो. यापुढे असल्या माणसांशी माझी ओळख करून देऊ नकोस, असे प्राजक्ताला तडकावून मी सन्मान बाहेर पडलो तेव्हा माझा संताप अनावर झाला. सलील नानावटीला मी चांगलाच ओळखत होतो. प्रत्यक्षात त्याची आणि माझी कधी भेट झाली नसली तरी त्याच्याबद्दलचे प्रवाद मी ऐकत होतो. दुय्यम दर्जाचे चित्रपट तयार करणारा तो निर्माता होता. नेहमी नवनवीन कलाकारांना चान्स देण्याच्या निमित्ताने तो नवीन पोरी आपल्या सापळ्यात पकडीत असे. अशा या प्रोड्युसरजवळ प्राजक्ताने गप्पा मारीत बसणे मला अजिबातच आवडले नव्हते. आधीच माझी उपेक्षा करून मला एका शब्दानेही न सांगता प्राजक्ता परागबरोबर गेली होती. तोही राग माझ्या मनात धुमसत होता आणि त्यात या गोष्टीने भरड पडली. मी आपल्या सीटवर बसलो. नाटकाचा प्रथम प्रयोग असूनही थिएटर हाऊसफुल झाले होते. नाटककार म्हणून नितीनने आपला दबदबा निर्माण केला होता याचीच ती खूण होती. तिसऱ्या बेलच्या काही सेकंदच आधी प्राजक्ता आत आली आणि माझ्या शेजारी बसली. तिसरी बेल झाली आणि लगेच अनाउन्समेंट करणाऱ्याचा दमदार आवाज नाट्यगृहात घुमू लागला. प्राजक्ता अगदी शांत होती, पण तिच्या आक्रसलेल्या चेहऱ्यावरून तिच्या मनातले भाव अगदी स्पष्ट होत होते. नाटक सुरू झाले. सलील नानावटीशी तू जे वर्तन केलेस ते सभ्य माणसाला शोभणारे नव्हते, प्राजक्ता हलक्या आवाजात पण धुमसल्या स्वरात म्हणाली. सभ्य माणसाशीच मी सभ्य वर्तन ठेवतो, मी चिडखोरपणाने म्हणालो. तो तसा कसाही असला तरी मला त्याच्याशी काय करायचे आहे, प्राजक्ता थोडी चिडून म्हणाली. त्याच्या पिक्चरमध्ये तो मला रोल देणार आहे ही गोष्ट माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तो काही चित्रपटसृष्टीतला एकुलता एक निर्माता नाही, मी म्हणालो.
त्या तसल्या माणसाकडून तू काम मिळवण्याची अपेक्षा करतेस ही गोष्ट मला आवडणारी नाही. पण तुझ्या आवडीनिवडीचा इथे काय संबंध? माझा निर्णय मी घेऊ शकते, ती चिडून म्हणाली. ठीक आहे, मी म्हणालो आणि गप्प बसलो. तिला आपले बोलणे पटणार नाही इतकेच नव्हे तर तिला माझी पर्वा उरली नाही हे मी ओळखले. अधिक काही बोलणे म्हणजे तिथे उगाच शोभा करण्यासारखे होते. पहिला अंक संपल्यावर आम्ही दोघे रंगपटात गेलो. नितीन आणि नीता चाहत्यांचे अभिनंदन स्वीकारित होते. नाटकाचा पहिला अंक खरोखरीच देखणा झाला होता. आम्हा दोघांना पाहताच ते दोघेही पुढे धावले. अभिनंदन नितीन, मी म्हणालो. पहिल्या अंकाची भट्टी छानच जमली आहे. तुम्हाला खरंच तसं वाटतं? नीताने प्रश्न केला. तिची नजर माझ्यावरच रोखली गेली होती. जणू माझ्या अभिप्रायाचे तिला अप्रूप वाटत असा भाव तिच्या डोळ्यात होता. अगदी 100%. आणि खरं सांगायचं तर हे नाटक मला डायरेक्ट करायला मिळालं असतं तर मला खरंच फार समाधान वाटलं असतं. नीताच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. तेवढ्यात दुसरी बेल झाली आणि आम्ही नाट्यगृहात परतलो. नाटक संपल्यावर ड्रीमलँडमध्ये पार्टी आहे, जागेवर बसल्यावर प्राजक्ता म्हणाली. आपल्या दोघांनाही आमंत्रण आहे या पार्टीत. नितीन आपल्या नाटकाबद्दल पत्रकाराशी चर्चा करणार आहे. मी केवळ मान हलवली. दुसऱ्या आणि तिसऱ्या अंकातही नाटकाची पकड कायम राहिली. उलट ती वरच्या श्रेणीने चढत गेली. हे नाटक चांगले चालणार याविषयी शंका नव्हती. नाट्यगृहाबाहेर पडणारे प्रेक्षकही नाटकावर खुश होते. नाटकातील आवडलेल्या जागांची चर्चा करीत होते. हळूहळू गर्दी पांगली. आता अगदी ठराविक लोक तिथे उरले होते. हे सारे लोक नाट्य व्यवसाय संबंधित असे लोक होते. नाटकातील कलाकार, बॅकस्टेज आर्टिस्ट वगैरे. पुन्हा एकदा अभिनंदन नितीन, मी नितीनला म्हणालो. नाटक चांगला धंदा करणार. थँक्स, नितीन म्हणाला. त्याला आणखी काहीतरी बोलायचे होते तोच त्याला निर्मात्याने हाक मारली. तो घाईघाईने निघून गेला. आता आम्ही तिथे तिघेच उभे होतो. मी, नीता आणि प्राजक्ता. आवडलं का नाटक? नीता म्हणाली. आवडलं म्हणजे? आपण तर तुझ्या नवऱ्याच्या लेखणीवर खुश आहोत. खरंच? पुन्हा तिच्या नेत्रातून निरागस आनंद तरळला. प्राजक्ता बाजूला उभी राहून आमचं बोलणं ऐकत होती. ती एक शब्दही बोलत नव्हती. आणि गंमत म्हणजे नीता तिचे अस्तित्व विसरून माझ्याशीच गप्पा मारत होती. प्राजक्ताच्या कपाळावर हळूहळू आठ्या पडत होत्या. पण मी जाणून बुजून तिच्याकडे दुर्लक्ष करीत होती. जणू मगाच्या उपेक्षेचा मी एक प्रकारे सूडच उगवत होतो. पार्टीला येणार आहात? नीताने विचारले. यायला हवं, मी मुद्दामच विचारले. यायला हवं म्हणजे? तिने डोळ्यांची उघडझाप करीत कृतकोपाच्या स्वरात विचारलं. ठीक आहे, येईन मी म्हणालो. मग निघू मी? नितीन वाट पाहत असेल. माझ्या हातात हात देत ती म्हणाली. मी तिचा हात हातात गच्च धरून ठेवला. अच्छा प्राजू, मी निघते. पार्टीत भेट होईलच, नीता म्हणाली आणि तिथून निघून गेली. ती दिसेनाशी होईपर्यंत मी तिच्याकडे पाहत राहिलो. मनात पुन्हा आठवणींची दाटी केली. मला वाटलं आज इथंच मुक्काम करायचा. तुमचा दोघांचा विचार आहे, कडवट स्वरात प्राजक्ता म्हणाली. मी काहीच बोललो नाही. प्राजक्ता चांगली चिडली होती. आम्ही दोघं खाली आलो. रात्रीच्या शोचे बुकिंग चालू होते. बुकिंग विंडोवर तुरळक गर्दी होती. हॅलो प्राजक्ता, मागून आवाज आला आणि आम्ही थांबलो. एक उंच पुरा देखणा तरुण पुढे आला. प्रयोगाला बसली होतीस? त्याने विचारले. हो, आज नव्या नाटकाचा शुभारंभ होता, प्राजक्ता उत्तरली. नितीनच्या नाटकाचा ना? हो. कसा वाटला प्रयोग? अप्रतिम, प्राजक्ता म्हणाली. मलाही आवडला, तो तरुण म्हणाला. सध्या नवीन काय? नेहमीचंच पिक्चर्स 2-3 आहेत, प्राजक्ता म्हणाली. हिरोईन आहेस? बोलणी चालू आहेस, फायनल झालं नाही. ये मलाही ब्रेक हवा आहे. तू शब्द टाकलास तर जमेल, तो म्हणाला. बघीन, माझा हिरो होशील? प्राजक्ताने मिश्किल स्वरात विचारले. खरं बोलतेस? त्याने विस्फारलेल्या नजरेने पाहत प्रश्न केला. अगदी खरं, प्राजक्ता म्हणाली. संधी आली की सांगते. चलते मी आता. हो, माझाही आता प्रयोग आहे, तो म्हणाला आणि निघून गेला. मला वाटलं मी इथे आहे हे तू विसरलीस, मी म्हणालो. मला तुझ्यासारखं वागता येत नाही, ती नाक उडवीत म्हणाली आणि पुढे निघालो. बाहेर आलो तर रीता पुढे उभी. पार्टीला जाणार ना?
तिने विचारले. हो, मी म्हणालो. मी डोळ्याच्या कोपऱ्यातून प्राजक्ताकडे पाहिले. तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या. रीताबद्दलचे तिचे प्रतिकूल असलेले मत मला माहीत होते. रीता म्हणजे देहाचे संवर्ग प्रदर्शन करणारी एक कलाकार असे तिचे ठाम मत होते. इतकेच नव्हे तर तिच्या आणि माझ्या संबंधाबाबतही तिला माहीत होती. यापूर्वी बराच वेळा तिच्या संबंधाने प्राजक्ताने मला छेडलेही होते. लग्न झाल्यानंतर वर्षांनी मी त्याबद्दल विसरूनही गेली होती. आणि तीच रीता आज आमच्या समोर उभी होती. माझी गाडी आहे, रीता म्हणाली. गाडी कधी घेतलीस तू? मी आश्चर्याने विचारले. 6 महिने झाले, ती अभिमानाने म्हणाली. मग येतोस ना गाडीतून? यायलाच हवं, मी म्हणालो. तिचे मन मला मोडवेना. मी पुन्हा प्राजक्ताकडे पाहिले. तिच्या नजरेत स्पष्ट नाराजी होती. रीताला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकला. पलीकडच्या फुटपाथवर तिची गाडी उभी होती. एखाद्या VIP ला न्यावे तशी ती आम्हाला गाडीकडे घेऊन गेली. ती ड्रायव्हर सीटवर बसली आणि तिने मला आपल्याजवळ बसण्याची खूण केली. मी तिच्या शेजारी बसलो आणि मागच्या सीटवर बसलेल्या प्राजक्ताकडे वळून पाहिले. ती रागाने फणफणत होती. हं, बोल आता. गाडी रस्त्यावरून धावू लागताच रीता म्हणाली. तू गाडी चांगली चालवतेस, मी म्हणालो. त्याबद्दल विचारलं नाही मी, ती म्हणाली. मग कशाबद्दल बोलते आहेस तू? शिवाजीला आपलं बोलणं झालं त्याबद्दल, ती म्हणाली. आणि मला एकदम आमचं झालेलं बोलणं आठवलं. म्हणजे तुझ्या भूमिकेबद्दल, तिने मान हलवली. मान वळवताना तिचा गाल माझ्या गालाला घासून गेला. मी मागे बघितले. प्राजक्ता रोखल्या नजरेने आमच्याकडे पाहत होती. एक नवीन स्क्रिप्ट आलं आहे, त्यात पाहू, मी म्हणालो आणि संमतीसाठी प्राजक्ताकडे पाहिले. जमणार नाही, प्राजक्ता तीक्ष्ण स्वरात म्हणाली. त्या स्क्रिप्टमध्ये हिला जमेल असा एकही रोल नाही. त्यात अभिनयाची जुगलबंदी आहे, शो गर्लची नाही. रीताचा चेहरा खरकन उतरला. मला तिचा चेहरा पाहावेना. हे बघ प्राजू, मी समजावण्याच्या स्वरात म्हणालो. आजपर्यंत तिचा अभिनय कौशल्याला वाव देणारा रोल तिला मिळाला नाही असं तिचं म्हणणं आहे. तेव्हा तिला संधी द्यायला काय हरकत आहे? प्राजक्ता नाक उडवीत म्हणाली. तिच्यात थोडाफार अभिनय असता तर काही हरकत नव्हती. असं कसं म्हणतेस तू प्राजू? चांगला दिग्दर्शक कलावंताकडून बरंच काही काढून घेतो. त्याला आत्मविश्वास देऊ शकतो. त्यासाठी तू दुसरा स्क्रिप्ट पहा, प्राजक्ता ताडकन उत्तरली. हरकत नाही, मी हे आव्हान स्वीकारलं, मी आत्मविश्वासाने म्हणालो. घाबरू नकोस रीता, मी तुला हवा तसा रोल देईल. रीता विलक्षण खुश झाली, पण प्राजक्ताने मात्र दाताखाली होठ चावला. हॉटेल ड्रीमलँडच्या दारात गाडी थांबली. आम्ही दोघांबरोबर रीताला उतरताना पाहून साऱ्यांच्या भुवया उंचवल्या गेल्या. हॉटेल ड्रीमलँडच्या दरवाजात आमंत्रितांची गर्दी उसळली होती. आकर्षक पोशाखातील स्त्री-पुरुषांचा एक घोळका दरवाजात उभा होता. जीन्स आणि झब्बे घातलेले पुरुष, कलावंताच्या घोळक्यात सूट घातलेल्या काही नाट्य व्यवसायाव्यतिरिक्त पुरुषही उभे होते. स्त्रियांचे पोशाख मात्र तऱ्हेतऱ्हेचे होते. साड्या, मिडी आणि पंजाबी पोशाखाचे जणू तिथे प्रदर्शनच भरले होते. खांद्यावर कॅमेरे अडकविलेले काही वार्ताहरही त्या घोळक्यात होते. दरवाजासमोर गाडी येऊन थांबली. त्या गाडीतून नीता, नितीन आणि प्रोड्युसर अभ्यंकर खाली उतरताच घोळक्यात उत्साह पसरला. हात उंचावून घोळक्यांनी त्यांचे स्वागत केले. सारे जण आत शिरले. पार्टीची व्यवस्था अप टू डेट होती. गोलाकार मांडलेल्या टेबलावर खाद्यपदार्थाच्या बशा होत्या. व्हेजिटेरियन आणि नॉनव्हेज अशा दोन्ही डिशेस तिथे होत्या. पार्टीला सुरुवात झाली आणि निरनिराळे ग्रुप्स तयार झाले. आमच्या भोवतीही घोळका जमला. त्या घोळक्याने मला आणि प्राजक्ताला एकमेकांपासून वेगळे केले. हॅलो चैतन्य, मागून हाक ऐकू आली. मी वळून पाहिले. सोनल तिथे कधी आली ते मला कळालेच नाही. इतका वेळ दिसली नाहीस तू कुठे, मी विचारले. काही वेळा दूरच असलं चांगलं, ती म्हणाली. तू आता एकटा दिसलास म्हणून आले. प्राजक्ताही आली आहे, मी म्हणालो. मी पाहिलंय तिला, ती म्हणाली. ती तुझ्याबरोबर होती म्हणून मी दूर दूर होते. तिच्या डोळ्यात व्यथा होती. काय चाललंय तुझं,
मी विचारले. चाललंय नेहमीचंच, तो खिन्न स्वरात म्हणाला. मी आलो हे कसं कळलं तुला? मला सॅमीने सांगितलं. आपल्या तिघांना तो एकत्र आणू इच्छिते आहे. हो, मी म्हणालो. त्यानं स्क्रिप्ट दिलं आहे. प्राजक्ताला माहिती आहे? हो, मी म्हणालो. तिला ही कल्पना फारशी पसंत नाही. मला कल्पना आहे त्याची, ती हळूवार स्वरात म्हणाली. तिने उगाचच गैरसमज करून घेतला आहे. उगाचच कसा? मी विचारले. तुझ्या भावना तू व्यक्त केल्या नव्हत्यास. ते स्वप्न कधीच विरल होतं. तू प्राजक्ताशी लग्न केलंस तेव्हाच. तिचा स्वर भाव्य व्याकुळत होता. मी वळून पाहिले. प्राजक्ता बोलता बोलता आमच्याकडे रोखून पाहत होती. काय पाहतोस? सोनलने प्रश्न केला. प्राजक्ताचं काय चाललंय ते पाहिलं. सोनलने प्राजक्ताकडे पाहिलं. प्राजक्तानेही त्याची वेळी तिच्याकडे पाहिलं. प्राजक्ताच्या डोळ्यात संशय तरळत होता. ती झपाट्याने आमच्याकडे आली. हॅलो सोनल, ती म्हणाली. हॅलो, सोनल म्हणाली. तिचा स्वर अगदी निर्जीव होता. काय चाललंय तुझं? प्राजक्ताने विचारले. नेहमीचंच, सोनल उत्तरली. मग याच्याकडे रोल मागत होतीस की काय तू? मागल्या वेळेसारखा फास करण्यासाठी? नाही, सोनल कमालीच्या शांतपणाने म्हणाली. सहज साधी चौकशी करीत होते. मग झाली चौकशी करून? प्राजक्ताचा स्वर खोचक होता. मला ते असह्य झालं. चलते, सोनल कशीबशी म्हणाली आणि चटकन वळून निघून गेली. काय म्हणत होती ती बया? ती जाताच दबक्या स्वरात प्राजक्ताने विचारले. काही नाही, मी म्हणालो. मला प्राजक्ताचे बोलणे आवडले नव्हते. नाही कसं? ती पुन्हा खोचक म्हणाली. तुझ्यावर जाळं पसरण्याचा प्रयत्न चालला असेल तिचा. गप्प बस प्राजक्ता, मी तडकावून म्हणालो. मला इथे शोभा नको आहे. राहिलं, ती म्हणाली. तो सॅमी तिथे आला. मला एकदम बरं वाटलं. वातावरणाला ताण सैल होण्यास त्याच्या उपस्थितीची गरजच होती. काहीतरी वाजलेलं दिसतंय तुमचं. आमच्या दोघांच्या चेहऱ्याकडे पाहत तो म्हणाला. नेहमीचंच, मी म्हणालो. सॅमीचा चेहरा कसानुसा झाला. नेमकं काय घडलं याचा त्याला अंदाज आला असावा. आम्ही तिघांनी कोपरा पकडला आणि भावी प्रोजेक्टबद्दल बोलण्यास सुरुवात केली. तिकडे पत्रकार परिषद रंगत आली होती. प्राजक्ता, परागचा आवाज आला. जरा येतेस? त्याने प्राजक्ताला विचारले. प्राजक्ताने मान हलवली. आलेच, प्राजक्ता मला म्हणाली आणि पराग बरोबर गेली. मी आणि सॅमी तिच्याकडे पाहत राहिलो. तर मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.